तर आज मी ना इतक्या सोप्या पद्धतीने खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये बटाट्याची भाजी जी आपण नेहमी पुरीसोबत लग्न समारंभामध्ये पूजा समारंभामध्ये किंवा हॉटेलमध्ये पुरी भाजी म्हणलं की ही पिवळी भाजी आवर्जून आपल्याला खायला बघायला भेटते। तर पुरीचा जर बेत असेल तर अशी पिवळी बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा। खूप कमी वेळामध्ये आणि खायला मात्र इतकी टेस्टी आणि चवदार बनते ना। तर पाहू शकता इकडे मी मोठे असे 2-3 बटाटे चिरून स्वच्छ धुवून मग थोडेसे शिजून घेतलेत, अगदी गाळ करायचे नाहीत। थोडासा नरम सॉफ्टपणा झाला की लगेच गॅस बंद करायचं। तेच उकळलेलं पाणी मी थंड केले, म्हणजे कसं त्या गरम पाण्यातच याला भरपूर वेळ ठेवलं, म्हणजे जास्त गाळ होऊन दिलं नाही। ते असे बटाटे शिजून घ्या। आता लहान मोठ्या जशा पण फोड्या हव्यात तुम्हाला बटाट्याचे कटिंग करा। आता हे सगळं शिजवलेलं पाणी जे होतं ते काढून घेतलंय आणि हे पाहू शकता बटाटे आपले स्वच्छ झालेले आहेत। आता ह्या भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य काय आहे? एक टमाटर बारीक चिरलेलं, थोडी कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं, मिरची घ्यायची राहिली होती तर थोड्याशा हिरव्या मिरच्या। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही, हे 4 साहित्य आपल्याला वापरायचं। आणि राई जिऱ्याची एक फोडणी। ही भाजी ना लाल मसाल्याची सुद्धा तुम्ही करू शकता। तर इकडे मी थोडं तेल तापत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये सुरुवातीला कढीपत्त्याची पानं टाकायचे, थोडेसे पानं तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा राई याची एक फोडणी तयार करायची सुरुवातीला। मग त्यानंतर राई जिरा कढीपत्ता थोडा तडतडून झाला की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा सुरुवातीला। हे बघा खूप मस्त सोपी भाजी आहे। कधीही कुठल्याही वेळी जर भाजीला काही सुचत नसेल किंवा सगळं असून सुद्धा कंटाळा येतो कधी कधी असं वाटण वगैरे करायचं, अशा वेळेस ना तुम्हाला ही बटाट्याची पिवळी अशा पद्धतीची भाजी खूप मस्त लागते खायला। तर इकडे कांदा परतून झाला आहे, याच्यामध्ये मी मिरच्या टाकते आवडीनुसार। लाल मसाल्याची करायची असेल ना तर ही मिरची स्किप करायची, कांदा टमाटर फक्त परतून घ्यायचं। मग नंतर हळद मीठ मसाला फ्राय करायचा कांद्या टमाट्यासोबत। आता हे जरा परतून घेतलेलं आहे, मी अजून याच्यामध्ये टमाटे टाकलेले नाही आहे। थोडंसं याला परतून घेते आणि मग आता टमाटे याच्यामध्ये ॲड करते। एक बारीक टमाटर चिरून घेतलेला आहे ते याच्यामध्ये आता मी टाकून घेते। हे बघा आता मी इकडं एक टमाटर याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे सुद्धा चांगलं परतून घेते। थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये ह्या स्टेजवर चवीनुसार मीठ टाकायचं। चांगलं परतून घ्यायचं, मीडियम गॅस ठेवायचा। थोडासा नरम सॉफ्टपणा किंवा रंग चेंज झाला की मग आपण ह्या स्टेजवर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। टाकून घेतलेलं आहे मीठ आणि त्यानंतर इकडे अर्धा चमचा हळद टाकायची। बटाट्याची पिवळी भाजी करत असाल तर हळदीचा वापर थोडा कमी करा, अगदी पिवळसर रंग नको आहे भाजीला, नॉर्मल असा लाईट रंग हवा आहे भाजीला, म्हणजे लाईट आपण नाही का फिकट फिकट तसा थोडासा नॉर्मल हळद टाका, जास्त काही असं पिवळट नको आहे आपल्याला। आणि अगदी थोडासा धना पावडर, गरम मसाला मी इकडे शक्यतो वापरत नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल गरम मसाला तर इकडे अर्धा 1 चमचा टाकू शकता। तर मी इथं हळद, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे कांदा टमाटर मिरची सोबत। आता ह्याला सुद्धा हलक्या हाताने मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाल्याचा फ्लेवर उतरतो। आणि मग आता आपण ह्या स्टेजवर उकडलेले बटाटे कटिंग केलेले टाकून घेऊया आणि मग याला परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। बघा बटाट्याच्या फोडी किती अशा मोकळ्या सुटसुटीत आहे आणि अशी भाजी खायला खूप मस्त वाटते। आणि दुसऱ्या पद्धतीची सुद्धा भाजी आहे जी अगदी गाळ केलेल्या बटाट्याची होती, पण ती भाजी शक्यतो इतकी म्हणजे मला तरी आवडत नाही, पण ही अशी मोकळी सुटसुटीत भाजी बटाट्याची खूप मस्त वाटते। मिक्स करून झालं की वरून थोडी कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायची, एक वाफ द्यायची आणि एक वाफ देऊन झालं की परत एकदा ह्याला मिक्स करायचं। शक्यतो बटाटे नॉर्मलच शिजून घ्या, अगदी गाळ करू नका। आणि परत एकदा ह्याला आता कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा झाकण ठेवायचं, थोडीशी वाफ अजून तयार होऊन द्यायची। वाफेवर मस्त भाजीला सुगंध फ्लेवर असा सेट होतो।
याच्यामध्ये ह्या स्टेजवर मॅगी मसाला मॅजिक भेटतो ना, तो मसाला टाकू शकता याच्यामध्ये. हे बघा मस्त वाफ भेटलेली आहे, स्टीम भेटली आणि ह्या वाफेवर ही भाजी इतकी सुंदर म्हणजे टेस्ट वाढती भाजी, कोणतीही भाजी असो. मग आता परत एकदा मी मिक्स करून घेतलं आहे. आता आपली ही भाजी झाली परफेक्ट तयार. आता मी ते गॅस केला आहे बंद आणि ही भाजी करून घेऊया थंड. म्हणजे थंड नाही, नॉर्मल गरमच राहणार आहे. ते बघा किती मस्त झाली बघा बटाट्याची भाजी. झटकीपट तुमच्या डोळ्यासमोर किती कमी वेळामध्ये ही भाजी तयार झालेली आहे. हे बघा खमंग टेस्टी चवदार ही भाजी बटाट्याची पुरीसोबत तर खूपच भारी लागते. आणि ह्या भाजीला जितकी कोथिंबीर टाकतात तितकी भाजी छान दिसते. ते हे बघू शकता मस्त झालेली आहे भाजी बटाट्याची पिवळी. ही भाजी लाल मसाल्याची करू शकता. बटाट्याचे खूप प्रकारे बनवायला गेलं तर, पण त्यातली त्यात ही भाजी तर खूप फेवरेट आहे सगळ्यांची. जर पुऱ्याचा बेत वगैरे असेल ना तर ही नक्की भाजी ट्राय करा. आता शिवरात्री आली, शिवरात्रीचे आपले व्रत ज्यावेळेस आपण खोलतो त्यावेळेस पुरी भाजी सगळीकडे बेत असतो. तर तुम्ही ही भाजी तरी नक्की ट्राय करा. पुरीसोबत एकदम भारी लागते, चटपटीत मस्त स्वाद येतो याला, तिखटपणा. कारण वरून थोडा चाट मसालासुद्धा टाकू शकता या भाजीवर, इतकी भारी लागते भाजी. कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही बटाट्याची भाजी पुरीसोबत तरी स्पेशल खूप भारी लागते खाण्याला. आणि घाई वेळेमध्ये ना टिफिनला बोला, रात्रीच्या जेवणासाठी उत्तम भाजी आहे. म्हणजे सुक्की भाजी करायची जर असेल तर ही भाजी खूप मस्त आहे. कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच मस्त आणि कमी वेळामध्ये होणारे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर आता मी खाऊन घेणार आहे. गरमागरम पोळ्या केलेल्या आहेत तर त्याच्यासोबत सर्व करते. तुम्ही पण या सगळे खायला आणि सगळ्याला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.